तर नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आहे. चर्चेत असण्याचा विषय म्हणजे जे वाल्मिक अण्णा कराड आहेत, यांच्याकडे एकूण संपत्ती किती? यांच्याकडे संपत्ती आली तर आली कुठून? हे अनेक प्रश्न सर्वांना पडले असतीलच. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची ओळख म्हणजे काही दिवस ते नगर अध्यक्ष म्हणून होते. त्याचबरोबर ते जे धनंजय मुंडे आहेत, यांचे एकदम जवळचे आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडं अनेक व्यवसाय आहे. त्याचबरोबर ज्या अंजली दमानी आहे, यांनी एक दावा केला होता आणि दाव्याबरोबरच त्यांनी एक फोटो देखील व्हायरल केला. म्हणजे त्या फोटोमध्ये जे धनंजय मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहेत, यांनी एकत्रित जमीन घेतली आहे आणि त्या जमिनीचा फोटो अंजली दमानिया यांनी आपल्या अकाउंटवर टाकला आहे, पोस्ट केला आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी असे जमिनीचे व्यवहार, कंपन्यांची भागीदारी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या एकत्रीमध्ये आहेत. म्हणजे दोघेही 50-50 पार्टनर आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराड हे यांच्या जवळ-जवळ 5 वाईन शॉपी आहे. प्रत्येकी एका वाईन शॉपीची किंमत 5 कोटी इतकी वाईन शॉपीची किंमत आहे. त्याचबरोबर अनेक कारखाने आहेत. खूप लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी खोदकाम केलं आहे. 50-50 असे एकराचे प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी असा फुल असं खोदकाम केलं आहे. त्यामुळं वाल्मिक कराड हे परळी आणि बीडमध्ये एकदम चर्चेचा विषय आहे आणि त्यांची दहशत पण तशीच आहे. त्याचबरोबर अनेक लोकं, त्याचबरोबर अनेक जे कार्यकर्ते आहेत, हे वाल्मिक कराड यांच्या पाठीमागे आहे. असं देखील बोललं जातं, वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे आहेत, हे आमदार वाल्मिक कराड यांच्यामुळेच होतात, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी देखील केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही, असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर वाल्मिक कराड हे चर्चेत आले, पंकजा मुंडे पण चर्चेत आल्या. त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्येनंतर जवळ वाल्मिक कराड यांना 15 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे, की वाल्मिक कराड यांना फाशी झाली पाहिजे. त्यांचे जे विविध जे लोकं आहेत, त्यांच्यासोबत जे होते त्यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. त्याचबरोबर खूप आमदारांची देखील मागणी आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर संतोष देशमुख यांचा जो कोणी आरोपी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी मोर्चे पण निघत आहे. वाल्मिक कराडची जर एकूण संपत्ती जर आपण बघितली, तर जवळ-जवळ 1,500 कोटीची संपत्ती वाल्मिक कराड यांची आहे. तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्रित बरेचसे व्यवहार आहेत, त्याचबरोबर भागीदारी आहे. त्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे नाव एकमेकाला जोडलेलं आहे. त्याचबरोबर अंजली दामानी यांनी म्हटलं आहे, की लवकरात लवकर या गोष्टीचा म्हणजेच जे संतोष देशमुख आहे, यांचा जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी योग्य ती कारवाई वाल्मिक कराड यांच्यावर केली पाहिजे, अशी देखील मागणी अंजली दामानी यांनी केली आहे. तर वाल्मिक कराड यांच्याकडं जवळ-जवळ 1,500 कोटीची संपत्ती आहे. तर ही त्यांची पहिली पत्नी आहे त्यांच्या नावावर पण आहे, दुसरी पत्नी आहे त्यांच्या नावावर पण काही संपत्ती आहे. अशा अनेक ठिकाणी त्यांच्या संपत्ती आहे आणि असं देखील बोललं जात आहे, जे सुरेश देसाई यांनी म्हटलं आहे, जवळ वाल्मिक कराड यांचे 100 अकाउंट आहे बँकेचे आणि मी आमदार असून माझं एकच अकाउंट आहे. या पाठीमागं कारण काय? काय होतंय नेमकं? कराड त्याचबरोबर हे जे वाल्मिक कराड आहेत, हे एकदम कुख्यात आहेत. त्यामुळं यांच्याबद्दल भाष्य करणं मी बोलत नाही, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक व्यवसाय असल्यामुळं यांच्याकडं पैसा पण आडमाप आहे. प्रत्येक धंद्यामध्ये दादागिरी, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट कंपन्या एका रस्त्याने 30-30, 300-300 हायवा चालतात वाळूच्या. जिकडं पाहावं तिकडं परळीमध्ये, बीडमध्ये यांचीच दहशत आहे, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जे वाल्मिक कराड आहेत, यांच्याकडे एकूण संपत्ती आत्तापर्यंत 1,500 कोटी रुपयाची असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या.